नमस्कार. जर आपल्याला आपलं डाएट मेंटेन करायचं असेल तर आपल्या प्लेटमध्ये ह्या 3 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. सो नंबर 1 इज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट विच इज युअर ओट्स. जस्ट अन एक्झाम्पल, विच इज युअर ओट्स. ओट्स इज युअर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर आहे तुमचं डायटरी फायबर्स. डायटरी फायबर्स काय असतात? चिया सीड्स. चिया सीड्स इज डायटरी फायबर. भाकरीमध्ये पण डायटरी फायबर्स आहेत. थर्ड इज प्रोटीन. प्रोटीन कशातून मिळेल आपल्याला? प्रोटीन तुम्हाला तुमच्या एग्समध्ये मिळेल, तुम्हाला चिकनमध्ये मिळेल, तुम्हाला प्रोटीन पावडरमध्ये मिळेल. वेअर ॲज यू विल फाइंड प्रोटीन इन युअर चिकपी, हमस जे म्हणतो आपण, चिकपीजमध्ये मिळेल, चणेमध्ये मिळेल. या खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुमचं प्रोटीन असतं. तर ह्या 3 गोष्टी जर तुमच्या प्लेटमध्ये असतील तर तुमचं ती मील जी आहे ती एक फुलफिल मील होईल आणि तुमचं डाएट मेंटेन व्हायला मदत होईल. सो आता आपण समजून घेऊया की ह्या 3 गोष्टी असणं का गरजेचं आहे आपल्या प्लेटमध्ये. जस्ट इमॅजिन मी ब्रेकफास्टमध्ये ह्या 3 गोष्टी आहेत माझ्या प्लेटमध्ये आणि मी हे खाल्ल्या. सो बॉडी डायजेस्ट करायला वेळ लावेल, कारण ह्या गोष्टी डायजेस्ट करायला वेळ लागतात. सो जेवढा जास्त वेळ लागेल बॉडीला डायजेस्ट करायला तेवढी जास्त बॉडी एनर्जी यूज करेल. बॉडी जेवढी जास्त एनर्जी यूज करणार तेवढे जास्त कॅलरी बर्न होणार. आणि व्हॉट यू वॉन्ट फॉर युअर वेट लॉस इज युअर कॅलरी बर्न. ओके. सो तुम्ही काहीही न हालचाल करता तुमची तेवढीच कॅलरी बर्न झाली जी मे बी तुम्ही हालचाल करून केली असती. डू यू अंडरस्टँड? दिस इज वाय यू नीड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, यू नीड डायटरी फायबर्स अँड यू नीड प्रोटीन इन युअर बॉडी. एकदम सिम्पल भाषेमध्ये ह्या 3 गोष्टी असले तर बॉडी जास्त कॅलरी बर्न करेल त्या गोष्टी डायजेस्ट करण्यासाठी. दॅट्स ऑल.